नमस्कार. यावर्षी पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात नाही, तर पंजाब, उत्तर साईडसुद्धा पावसाने खूप मोठा हाहाकार माजवलेला आहे आणि प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. हे नुकसान असं आहे की ते कधी न भरून निघणार नुकसान आहे. हातातोंडाशी आलेलं घास, वर्षभराची मेहनत ही पूर्णपणे पाण्यात गेलेली आहे. माती, जमीन, कर्ज सगळ्या गोष्टींचा संकटाचा सामना करून शेतकरी वर्षभर कष्ट घेतो त्या मातीमध्ये. आणि एक नेमकं कसं म्हणतात आपण तोंडाशी आपण ताट ठेवले जेवणाचं आणि ते असं निसटून जाणं किंवा खाली पडणं. एक भुकेलेला व्यक्ती असं ताट घेतो जेवणाचं समोर आणि ते खायला जाताना ते ताट खाली पडतं. तशा प्रकारे दुःख आता शेतकऱ्यावर कोसळलेलं आहे. किंवा लहानाचं पोरगं मोठं करायचं आणि खांद्याला आलं की पोरगं जाणं. हे असं दुःख सध्या शेतकऱ्यावरती आहे. नोकर वर्गाचं काही नाही. नोकर वर्ग फुल मजेत एकदम. त्यात सरकारी कर्मचारी तर विचारायलाच नको. त्यांना पगार टू पगार बोनस दिले. विचार करा म्हणजे पगार 30,000 पगार असतात, 30,000 त्याला बोनस एका कामगाराला. आणि शेतकऱ्याला मदत करायचं म्हटलं तर ते नाही करणार. तिथं बरोबर जिरती ना 8,000-8,500 रुपये. शेतकऱ्याला काय कुत्रं विचारत नाही कोणी शेतकऱ्याला. तो बिचारा मरणार तिकडं आणि त्याला कोणी खाते. द्यायचे 8,000-8,500 टाकून झालं आपलं कारण त्याच पगार रेल्वे कामगारांना म्हणा, सरकारी कर्मचाऱ्यांना पगार टू पगार बोनस दिला. बिहारमध्ये महिलांना 10,000 रुपये वाटलेत. पण शेतकऱ्याला द्यायला सरकारकडे पैसा नाही. आता त्याच्यावर हसावं करावं काही समजत नाही. इथं कुठल्या पक्षाचा किंवा इथं सरकारची बाजू घ्यायचा काही संबंध नाही. शेतकरी एक माणूस आहे. आपल्यावर त्याला आपल्याला दुःख कळतं. आपण काय फक्त चाटगिरी करून फायदा नसतो. जर शेतकऱ्याच्या बाजूने बोललं तर लोक बोलतात की काँग्रेसवाला आहे. सरकारच्या विरोधाचा प्रश्न विचारतात लोक बोलतात की मुसलमान आहे का, काँग्रेसचा माणूस आहेस का. अरे पण बिनलाजी माणसांना जरा तरी अकला वापरा देवाने दिले असतील तर शेतकरी पहिला आहे. त्याच्यामुळं आपल्या घरात अन्नधान्य येतं. आज अशी वेळ आहे की त्याच्या घरात दिवाळीला सण साजरी करायला त्याच्याकडे पैसे नाही आहेत. आणि तरीसुद्धा आपण जर चाटुकीर करावं तर आपण माणसं नाही गाढव आहेत ना आपण. बरं ते सगळं सोडा. व्हिडिओचा मुद्दा असा आहे की सगळ्या प्रवर्गामध्ये आता नुकसान बारपेटी शेतीचं झालेलं आहे. जे कमवलं होतं वर्षभरात शेतकऱ्यांनी इकडून तिकडून पैसे घेऊन माणूस कर्ज करून कसं तरी शेतीमध्ये बियाणं घेतं, ती शेतीमध्ये पिकवतो. ते हातातोंडाशी आलेलाच घास गेलेला आहे. म्हणजे सगळ्यात मोठं दुःख आता सध्या शेतकऱ्यावरती. तरीसुद्धा काही इतके नालायक लोक आहेत, खास करून फायनान्सवाले. काहीतरी कर्ज घेणारा आपण शेतकरी त्यामध्ये पिकवलेलं असतं. शेतकऱ्यावर एवढं प्रचंड ताण देतात फायनान्सवाले की ह्यांना माणसापेक्षा पैसा जास्त महत्त्वाचा आहे. ही दळभद्री फायनान्सवाले दळभद्रीच असतात. त्यामुळे तसं काही हे नाही. आणि सध्या कसं झालेलं आहे की बाबा दिवाळी आली, दसरा आली, नेमकं 15 दिवसावर आलेलं असतं सगळं तरी. शहरातली लोकं म्हणा, काही ठराविक ह्याच्यातली, तर ती पगार घेणार, बोनस येणार, जिंदाबाद, चलो आपण एन्जॉय करू. एन्जॉय करण्याबद्दल विरोध नाही. तो केलाच पाहिजे. कारण सण वर्षातून असे एकदाच येतात. ते काही रोज-रोज सण येत नाहीत. पण एवढी विनंती आहे व्हिडिओच्या माध्यमातून, की जेवढं होईल तेवढं शेतकऱ्याला मदत करायचा प्रयत्न करा. त्याचं कारण असं आहे, की तो तिकडं राबतो म्हणून आपल्याला अन्नधान्य भेटतं, भाजीपाला भेटतो. ह्याची जाणीव माणसाने ठेवली पाहिजे. इथं कुठला विषय सरकारचा नाही, कुठल्या माणसाचा नाही, कुठलं काय नाही. इथं आपल्या बळीराजाचा विषय आहे. तो बिचारा तिकडं राबतो शेतीमध्ये, तेव्हा जाऊन आपल्याला अन्नधान्य भेटतं. हा विचार माणसाने करून थोडीफार मदत करावी. हातातोंडाशी आलेलं घास जाणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हीच विचार करा, तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रिपरेशन करता, खूप कष्ट घेता त्या गोष्टीसाठी. रातभर अभ्यास करता आणि भेंडी तुम्हाला ऐन टायमाला आल्यावर कळते त्याचा काहीतरी बाजार उठला आहे किंवा कुठल्या तरी गोष्टीमुळे ते एक्झामची तयारी केली आहे. रात्रभर जागून तुम्ही अभ्यास केलेला आहे आणि ती प्रिपरेशन करायला गेलं, तुम्ही एक्झाम द्यायला गेले आणि ती एक्झामच कॅन्सल झाली असं काय झालं तर तुम्हाला काय वाटेल. दुसरं एक्झामबद्दल तुम्ही घेतलं, तुम्ही राब स्वयंपाक केला, सगळं केलं, हे झालं ते झालं आणि तुम्ही कुठेतरी जेवायला तिकडून गेलं, ते ताटच पडलं खाली, तर काय वाटेल तुम्हाला. तशा ते तर खूप नॉर्मल दुःख, पण त्याच्यापेक्षा खूप मोठं दुःख सध्या शेतकऱ्यावरती. आणि ही खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. काही लोक व्हिडिओला लेक्चर म्हणून सोडून देतात, पण जरा तरी अक्कल असतील ना, तर जेवढं होईल तेवढं फुल न फुलाची पाकळी म्हणून तरी शेतकऱ्याला जेवढी होईल तेवढी मदत करा. कारण जगाचा पोशिंदा जो जगाला पोसतो, त्याच्यामुळे आपली दिवाळी व्यवस्थित होते. आपल्या घरात फळं येतात व बऱ्याच प्रकारची सामग्री येते, ती शेतकऱ्यामुळेच येते. तो कुठला मायकाला पैदा करत नाही, सरकार आवडतो ते पाडत नाही किंवा कुठलाही नेता आवडतो पाडत नाही. शेतकरी हे करतो, त्यामुळे आपल्याला भेटतं. त्यामुळे लक्षात ठेवा, शेतकरी प्रथम, बाकी सगळं गेलं होतं. त्यामुळे जेवढी होईल तेवढी शेतकऱ्याला मदत करा, त्याला सहकार्य करायला, त्याची टिंगल करणं बंद करा.
आणि या नुकसानीच्या ह्याच्यामध्ये सगळ्यांनी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. नालायकपणाचं राजकारण बंद करा. हात जोडून विनंती, जेवढं होईल तेवढं शेतकऱ्याला मदत करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.